हॅलो फ्रेंड, स्वागत आहे सर्वांचं सोनाली ब्लॉग चॅनल मध्ये. चला, कशा आहात? आय होप तुम्ही सर्व चांगला असाल. चला, आज जे आहे सकाळी सकाळी लवकर उठले होते मी आणि तुम्ही जर बघितलं रात्री तर खूप पाऊस चालू आहे. संभाजीनगरला रोज रात्रीचा पाऊस होत आहे. जर थंडी पण मला खूप वाजायला लागली म्हणून मी आता काय केलं, घातला आहे जॉकेट आणि त्यानंतर मी आता वॉकिंग करून पण आले आहे आणि फ्रेश पण झाले आहे. तर आता मुलंही गेलेली आहे बाहेर. म्हटलं चला, ते आले की आता ते फिरायला गेले आहे 6 वाजेपासून की लगेच जेवणाची तयारी करावी लागेल. तर मी त्यासाठी इथं बनवत आहे मी हरभरा डाळीची आमटी, ते पण ब्लॅक ग्रेव्ही मध्ये, आणि बनवणार आहे पोळ्या, भाकरी आणि भात. तर चला म्हटलं आता तुमच्या नवीन जो आज जो छोटासा ब्लॉग आहे, म्हणजे छोटा म्हणजे मी ब्लॉग बनवत आहे आणि याचा जो ब्लॉग आहे मी तो शॉर्ट पण टाकलेला आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जायचं आहे आणि ते बघायचं आहे. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर ते पण करायचं आहे. चला, तर मी आता बनवत आहे आमटी. मी तुम्हाला दाखवते मी आता कशी बनवत आहे. तर इथं भाजत आहे मसाला आणि ते पण मी ब्लॅक ग्रेव्ही बनवणार आहे. हे बघा, इथं मी घेतलं आहे थोडंसं खोबरं भाजून, धने, तीळ, आणि इकडे घेतला आहे कांदा आणि हिरवी मिरची आणि अद्रक आणि लसण आणि कोथिंबीर. आता ते घेणार आहे. तर चला, मी आता हा मसाला जो आहे असा भाजून घेते. भाजल्यावर तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे. इकडं शिजत आहे डाळ. चला, मी दाखवते पुन्हा. चला, आता ही जी तीळ आहे माझ्या डोळ्यात पण उडाली आहे. तीळ जे असतं ना, जे पण स्वयंपाक करत असेल त्याने व्यवस्थित करायचं आहे, कारण ही तीळ जी आहे ना ते लगेच अशी उडती आणि ती माझी गेली आहे डोळ्यात. पण तसंच म्हणजे उडाली आणि लगेच खाली पडली ती. तीळ जर खूप कमी गॅसवर त्याला भाजावं लागतं. आता मी हे काढून घेते. हे भाजलेलं आहे. इथे टाकते हिरवी मिरची आणि नंतर शेवट कांदा भाजणार आहे, कारण आपण जो कांदा असतो तो जरा जर म्हणजे जास्त ब्लॅक करायचा आपल्याला तर वेळ लागतो. तरी पण मी जो तवा आहे ना तो लोखंडी तवाच घेते मी, कारण लोखंडी तव्यावर पटकन भाजला जातो. कधी पण जर मसाला भाजायचा असला तर सहसा लोखंडी तव्यावरच भाजायचा, कारण त्याच्यावर खूप लवकर भाजला जातो. तर आता ही जी आहे इथं तीळ, पुन्हा खोबरं आणि हिरवी मिरची हे सगळं इथं भाजून घेतलं आहे. तुम्ही ते बघू शकता. हे सर्व इथं भाजलेलं आहे. आणि आता इथं जे आहे मी आता कांदा टाकला आहे. आपल्याला कांदा थोडासा ब्लॅक करायचा आहे, म्हणजे कसं आपण जी आमटी करणार आहे ती ब्लॅक मध्ये होईल. तर त्याच्यामुळे मी आता इथे घेते कांदा भाजून आणि थोडंसं अद्रक आणि लसण. मग चला, मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. भाजी केल्यानंतर आता भाजीचा रंग कसा येतो मी तुम्हाला ते दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता पाऊस पडल्यानंतर ही आमटी खूप छान लागते, ते पण ब्लॅक ग्रेव्ही मध्ये. चला, तर मग आता मी दाखवते तुम्हाला. मी काल जो व्हिडिओ टाकला होता, ज्यांनी ज्यांनी बघितला त्यांना कसा वाटला, जे आम्ही आता हायवेवर काल फिरायला गेलो होतो त्याचा एक ब्लॉग बनवला होता मी. तर ज्यांना कसा वाटला त्यांनी कमेंट मध्ये सांगायचे आहे. आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो, प्रत्येक रोज ब्लॉग टाकत आहे मी ब्लॉग, तो पण कसा वाटतो ते पण सांगायचं आहे. आता मी तर इथून पुढे मिनी ब्लॉग पण टाकणार आहे, शॉर्ट पण टाकणार आहे, आणि मी लाईव्हला पण येत आहे 4-4:30च्या दरम्यान आणि संध्याकाळी 7 वाजता. तर सर्वांनी माझ्या लाईव्हला पण यायचं आहे आणि प्लीज मला सपोर्ट करायचा आहे. तुम्ही जर सपोर्ट केला तर, म्हणजे तुम्ही सपोर्ट करत आहात, कारण माझं चॅनल जे मोनोटाईज झालं आहे सगळं काही तुमच्यामुळे झालेलं आहे. तर इथे भाजला आहे हा कांदा आणि तुम्ही इथे पहा किती आता ब्लॅक कलर असायचा होत आहे, कारण मला ही जी आमटी आहे ती ब्लॅकच बनवायची आहे. आणि ही हरभऱ्याची डाळ आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान शिजली आहे. कुकरमध्ये मी 4 शिट्ट्या काढून घेतल्या, 10 आणि 5 मिनिटं कमी गॅसवर शिजवली आहे. आणि इथं हा झाला आहे मसाला रेडी. आता मी मिक्सरमधून काढते आणि भाजीला फोडणी देणार आहे. त्यानंतरच मी पोळ्या भाकरी करणार आहे. तोपर्यंत मुलं पण येतात. तर हे असा काळा करून घेतला आहे. आणि तो पण लोखंडीच्या तव्यावर बरं का, कारण जर तुम्ही ह्या तव्यावर जर भाजला तर पटकन भाजला जातो, नाहीतर कांदा भाजायला खूप वेळ लागतो. आणि ही आमटी खूपच सुंदर लागते. मी झाल्यावर तुम्हाला परत दाखवते. इथं चालू आहे मिक्सरला मसाला बारीक करणार. इथे झाला आहे आपला मसाला तयार. एकच मिनटं, हे बघा. आणि आता ही जी डाळ आहे मी याच्यातली पण आरती थोडी मिक्सरमध्ये एकदम आबडधोबड काढून घेणार आहे, म्हणजे भाजी जी आहे आपली आपली ग्रेव्ही जी आहे जरा घट्ट बनेल. त्याच्यामुळे मी आता ही पण काढते आणि लगेच भाजीला सुरुवात करते. तर स्वयंपाक करता करता दूधवाला भैया पण आला होता. आता मी इथे घेतले आहे गाईचं दूध 1 लिटर आणि ते ठेवणार आहे आता गॅसवर, आणि ते पण लगेच गरम करून घेते, कारण दुधाचं कसं असतं जास्त वेळ जर बाहेर ठेवलं तर मग ते खराब. आता दूध जे आहे ते गरम करून घेते मी लगेच. गॅस का चालत नाहीये? संपला तर नाही? नाही संपला. संपला नाही, कारण गॅस पण आता खूप महाग झाला, भेटत नाही ना.
आम्ही गाईचं दूध घेतो कारण गाईचं दूध खूप चांगलं असतं. हालाकी त्याला थोडंफार पाणी असतं पण चालतं, पण ते म्हशी दुधापेक्षा गाईचं दूध एकदम बेटर आहे. तर सगळ्यांनी गाईचं दूधच घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला वाटतं दूध बॅगचा चहा किंवा गाईचा म्हशीचा चहा छान होतो, घट्ट होतो, पण नाही. ते त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना केमिकल वगैरे इंजेक्शन वगैरे दिलेले राहतात. त्याच्यामुळे आम्ही जे आहे तर हे गाईचं दूध घेतो. तर मग गाईचं मुलंही पितात आणि मीही पिते. आणि चहा पण म्हणजे पाणी टाकायचं काम नाही, चहात पण छान होतो चहा. मग तसं पण आपला चहा जो आहे तो मसाला चहा असतो, मग त्याला सुंदरच लागतो. तो गवती चहा, अद्रक, इलायची छान लागतो. त्याच्यामुळे मी इथे घेतलं आहे गाईचं दूध. आणि आता तुम्हाला मी दाखवते मसाला किती छान फ्राय झाला आहे. हे बघा, मसाल्याला आता असं जे ना ब्लॅक ग्रेव्हीमध्ये करतोय आपण, तर याला तेल सुटेपर्यंत याला हलवायचं आहे. तर तुम्ही जर मसाल्याला तेल दिसत नाहीये तर हाला की मी तेल जे आहे ते कमीच टाकलं आहे, कारण आता तेल आहे ना मला खावाचंच वाटत नाहीये. असं खूपच तेल आजकाल ना मांस मारतंय. त्याच्यामुळे मी आता तेल कमीच वापरायला ना, मला ती सवय झालेली आहे. त्याच्यामुळे मला आहे ना आता हे असंच ठीक वाटतं आहे. आणि मी कमीच म्हणजे अशी भाजीला अशी तरी वगैरे हा प्रकार राहिलाच नाही आमच्याकडे आता. कारण कसं तब्येत वगैरे पण आपल्या पहिले जरा जास्तच वजन वगैरे वाढायला लागलं होतं. कमी केलं तर ऑटोमॅटिक कमी होतं आहे. हे सगळं काही तेलाचा परिणाम आहे बरं का. त्याच्यामुळे सर्वांनी तेल कमीच खायचं आहे. आणि ह्याच बाजूला हे बघा, आता हे दूध गाईचं आहे आमच्याकडे. आमचा जो भैया आहे जवळपास आम्ही याला 4 वर्ष झाले कंटिन्यू याचा उकडा चालू आहे. थोडंसं पाणी वगैरे राहतं पण चांगलं आहे, कारण मुलांसाठी चांगलं आहे. आपण म्हशीचं बिलकुलच घ्यायला नाही पाहिजे. आता का नाही घ्यायला पाहिजे तुम्हाला पण माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही गाईचंच घेतो 1 लिटर. चला आता इथे झाला आपला मसाला फ्राय, तरी पण मी अजून करणार आहे ब्लॅक. अजून मुलं पण आले नाही आणि ते पण आलेले नाही. आता बराच वेळ झाला, 6 वाजेपासून गेलेले आहे ना आता वाजत आहे मला वाटतं 9. आता मी यांना काय करते, पहिले एक कॉल करून घेते आणि नंतर मग बाकीची रेसिपी आपली कंटिन्यू करणार आहे. आता या भाजीला मी फोडणी दिली आहे, याला उकळी पण आली आहे. हे बघा, तुम्ही ते बघू शकता. चण्याची आमटी कुणाला आवडते त्यांनी कमेंटमध्ये सांगायची आहे. हिरव्या मिरचीमध्ये बनवली आहे हा, रेड बिलकुल टाकलं नाही, फक्त हिरवी मिरची. आणि इकडे दूध पण उकळत आहे. चला मी आता भाकरी आणि पोळ्या करून घेते. तर ही बघा, आता ही पण आलेली आहे मुलं, आणि ती मी तुम्हाला दाखवते. कसं वाटलं मग तुम्हाला? लयच फिरून आले बा तुम्ही सारखं. खूप मजा आली. लय मजा आली. हा खूप. कसं वाटलं आता? मस्त एकदम. इतका वेळ लागला? खूप मज्जा केली. आणि येताना आम्ही वडापाव पण खाऊन आलो, ते पण 2-2. अरे देवा, मी तर उगाचच बनवलं मग. आता जाऊ दे, अंतर खाऊ आता. मी आता बनवलं आहे आमटी बनवली. म्हणलं चुरून गिरून भाकरी खाशान तुम्ही. आता आले थकून आल्या. आता तयार व्हायचं त्याचं कॉलेजला. चला कॉलेजला गेलेलं काय? तर मम्मी चला, माझी इतकी मज्जा आली. जायला इतकं थकलो आम्ही, पण खाली तर इतकं पटापट आलो आम्ही आणि इतके फोटो काढले. मी तुम्हाला फोन लावला, तुम्ही फोन उचला नाही. मला वाटलं काय झालं काय नाही. गाडीवर होतो आम्ही, त्यामुळे गाडीवर होते का? वडापाव पण खाल्ला काय मग? हा 2-2. आणि कोण कोण गेलं होतं? रानवडी दी, मी, समृद्धी, मम्मीचा पप्पा आणि ते मामा. आता कधी नेक्स्ट प्लॅन आहे? नेक्स्ट पण कधी रे? वेनसडेला आहे. जाणार आहे सगळे? मग तेव्हा मी पण येणार आहे आता. हो ठीक आहे, ब्लॉग पण निघेल तुझा. मग इतकी मज्जा केली. चला या, मुलं आले आता इथं फिरून आणि म्हणतायत खूप छान होतं आणि मी ते मिस केलं आहे. चला आता नेक्स्ट टाइम पुढच्या हप्त्यात पुन्हा जाणार आहे, तर तेव्हा मी जाणार आहे तिथे. मी गेल्यावर एक ब्लॉग बनवणार आहे. पण आले आहे मस्तपैकी डोंगर चढून, आनंद घेऊन आणि मला घरी ठेवून. आता गड चढून आलो आम्ही. कोणता? एवढं जबरदस्त एन्जॉय आला तिथं. एवढं जबरदस्त वातावरण होतं. असं थोडंसं धुकं होतं थोडं. आणि एवढं ट्रॅकिंगला वगैरे एवढं एन्जॉय आला ना, मजा आला. तुला चाल म्हणलं, तू आली नाही. जरा आज सकाळी सकाळी जरा माझे पाठन ते दुखत होतं, मी चढू नसते शकले. नाही, एक नंबर नजारा होता. चला आता नेक्स्ट प्लॅन कधी मला सांगा, मी पण येणार आहे. जाऊ रविवारी, उद्या जाऊन आपण. पण सगळ्या सोबत आले पाहिजे ना, मग व्हिडिओ पण माझा छान होईल. आपण रविवारी जाऊ. आपण मस्तपैकी जरा काही खेळू तिथं जाऊन, मस्तपैकी असं व्यवस्थित दुसऱ्यावर. बरं, मी आता तुमच्यासाठी मस्तपैकी चण्याची आमटी, ब्लॅक ग्रेव्ही मध्ये भाकरी. तुम्ही मी असं ऐकलं वडापाव खाऊन आले. 2 खाल्ले भाऊ. एकच खात होते सगळे. मग आता काय उपयोग झाला माझा? एवढं वेळ लागले नाही मी. होईल ना, उपयोग होईल ना, काही नाही. चला मग आता फ्रेश व्हा. फिरून आले ना आता म्हणते मला पाय धरता येईल नाही. तुम्हीच सांगा आता पाय कमाई द्यायला पाहिजे मला. 1000+ पायऱ्या चढून आले म्हणे. किती? 1000च्या वरतीच असते. मग आता कसं करायचं? 549 पर्यंत मोजले मी. मग आता कामाला जाणार आहे का नाही? अरे जावं लागेल ना भाऊ. काम तर करावं लागेल. मी कामाला नाही गेलो. तुम्ही आता काय मस्तपैकी खाशाल? जेवण करायचं, चुरून मुरून भाकर खायची, मग या पायात जरा ताकद येईल आणि कामाला जायचं. काम केल्याशिवाय पर्याय नाही. जाई घे, जाई. बरोबर आहे की नाही? कामाला तर जायचं आहे.
त्याच्यात मस्त काही टाकत आहे विषय मी नाही. पोळ्या पोळ्या टाकते आता. पोळ्या टाकू रे तू नाही मग भाकर भाकरी- कर ना बाजरीची मस्त पैकी जरा बाजरीची भाकर पण करणार आहे पण आता यांच्यासाठी पोळ्या केल्या. बाजरीची भाकर कर मस्त पैकी हे बघा अशी भाजी बनवली मी आता. अरे बापरे एक नंबर अप्रतिम. मला काय वाटलं तुम्ही लय थक्षण सगळे आता म्हणून मी ते आता एवढे कुठाने केले व्हिडिओ बनवत आणि सगळे माझे फ्रेंड जे आहे युट्यूबचे त्यांना सगळ्यांना मी भाजी दाखवली आज कशी केली काय केली आणि तुम्ही येऊपर्यंत तुमचा पत्ता नाही मग म्हटलं एक कॉल करून घेऊ. कॉल केला तुम्ही फोन उचलेला नाही. चला आता मी बनवते भाकरी. नंतर तर आपल्याला माहिती ना आपल्या फोनचा माझा फोनचा सारखा जीव चाललेला आहे. त्याच्यामध्ये एक जरी व्हिडिओ केला तर ते डायरेक्ट लगे हे होऊ लागलं स्टोरेज संपू लागलं. त्याच्यामध्ये यांनी 135 फोटो टाकले. आता मग कसं करायचं परी तू आज का केलं ग पप्पाच्या फोन मध्ये घ्यायचे ना. दादाचा ग्रुप ऍड करायचा पप्पाचा करायचा आता त्याने माझ्या फोन मध्ये हे केलं. ते सगळे फोटो आले 135 तर काय आता पुन्हा स्टोरेज गच्च भरलं. आता पूर्ण खाली करा तेव्हा माझा व्हिडिओ जो आहे तो डाउनलोड होणार आहे. तर चला आता मला लागली तर भूक इथं फिरून आले वडापाव खाणार आहे मी आता पिणार आहे दूध. चला आता इथे झाला आहे स्वयंपाक आणि आता मी घेता एवढे भांडे घासून तर तुम्ही ते बघू शकता भांडे किती सारे ठेवलेले आहे. आता हे जे आहे भांडे घासते आहे मी आणि आता विराटचा डबा पण द्यायचा आहे. मला आधी वाटलं तू जाणार नाही त्याच्यात आता वेळेवर ठरलेला आहे. चला आता कॉल आला त्याच्यामुळे मी आता आमची बनवली होती त्याबरोबर मी आता बनवलं आहे थोडीशी आलूची चटणी आणि ती पण तव्यात. इथं भरली पाण्याची बॉटल आणि आता तिथे टिफिन भरून त्याला तो गेला की मग बाकीचं जेवण वगैरे करणार आहे. तुला जेवायचंय का तुला ही भाजी कोण खाणार आहे आता एवढी सर्व. इथे झाले आहे आता माझे भांडे घासून आणि किचन पण साफसफाई झालेली आहे आणि त्यानंतर इथं झाडून फरशी पण झाली आहे. आता इथं बसली आहे ते जेवायला. तुम्ही बघा आता इथं बसली आहे हे जेवायला. आमटी भाकर कांदा लिंबू कशी झाली हो भाजी. एक नंबर झाली भाजी त्याच्यासोबत भाजीची भाकर कांदा लिंबू आहा. चला आता बाकीचे जे आहे सगळं आवरलेलं आहे आणि मुलं पण गेलेले आहे. चला आता मी पण जेवणाची तयारी करत आहे आणि आता मी पण जेवण करून घेणार आहे. आता एवढं काम सर्व करत बसे तोपर्यंत पण बघू शकते तर अवतारही माझा खराब झाला आहे. पण म्हटलं चला आज जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवलंच आहे डेलीच्या ब्लॉगमध्ये काय काय घडलं आहे आज तर मग आता मी करत आहे जेवण. गाय आणि मी आता सर्वच काम आवरलं आहे. गाईला देणार आहे पोळ्या तुम्ही तर बघू शकता. रोज एक आई अशा पोळ्या खायला येतात. इकडे पण आहे तिकडे पण आहे. आता तुम्ही इथे बघितलंच आहे सर्व आवरल्यानंतर इथं आले होते. आता गाई तुम्ही बघितलं आहे रोज आमच्या घरी 4 ते 5 गायी येते आणि मी रोज त्यांना पोळ्या देते. त्याच्यामुळे ते काय करतात रोज येतात आणि गेट समोर थांबतात. तर त्यांना ते पोळी खाल्ली की ते 2 मिनिटंही थांबत नाही म्हणजे अगदी सेकंद पण नाही लगेच चालले जातात. ते गेले आहेत आता निघून. मी आले आहे घरात. आता जेवण पण झालेलं आहे सर्व कामं पण झाले आहे. आता सगळं व्यवस्थित झालं आहे. आता करायचं आहे आराम. तर चला मग आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सर्वांनी माझ्या लाईव्हला यायचं आहे 4 ते 7 पर्यंत. चला बाय.